19 फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। तितक्याच उत्साहात सोलापुरात देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते। त्याचे औचित्य साधून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाकडून मंगळवारी पोलीस आयुक्तालयात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती। इतर जयंतीच्या वेळेला इतकी मोठी डॉल्बी असते ते कार्यकर्ते सांगते बहुत दंडा चालते आम्हाला का त्यामुळे मंडळाची गर्दी कमी एकच सांगितलं तुम्ही आम्हाला दाबता पोलिसांपेक्षा जास्त गर्दी तुम्ही करता। त्यामुळे साहेब या बाबतीत आमचं असं म्हणणं नाही की डॉल्बी लावा असं आमचं म्हणणं नाही, यापुढे आम्ही धोरण स्वीकारणार नाही। आज मला सांगा रेल्वेच्या ट्रॅकला गेले 3 वर्ष झालं कुठल्याच म्हणतात आमच्या भागात या भागात येत नाही। मग आंबेडकर जयंतीचा असो, समाजचक्र परिवर्तन असो, युवजयंती असो, गणपती असो, किती वर्ष आम्ही मिळून थांबणार आहे। या बाबतीत दुर्दैवाला जमतो पण त्यांची काय रेल्वेचे लवकर पाळत नाही आणि ट्रॅक बंद करायचं त्याला पर्याय मागे केला नाही। कारण साहेब मला सांगा मर्यादित लोकांनी बाहेर लोकांमध्ये रेल्वेचे ट्रॅक लावलेला आहे। आंबोलीत सुद्धा जाता सगळे वाहतो नागनाथ मंदिर पडून इकडे बाहेर पडतो। पोलिसांची व्हॅन आली एका टेम्पोवर त्याला माहिती झालेला 16 लोक जखमी झालेले असतात आणि त्या रस्त्याच्या आवश्यक आठवड्यात मॅडम तुम्ही जरा माझ्या वाचल्यानंतर बोलत तर बरोबर। यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार, अजित बोराडे, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सोलापूर महानगरपालिकेकडील अतिरिक्त आयुक्त कारंजे, शहरातील शिवजन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले। आता नुकतेच रामाई आंबेडकर जयंती जे साजरा केलं होतं त्यात एक बेस एक कापचं करू म्हणून इनिशिएट केलं होतं आणि बऱ्यापैकी सहकार्य मिळालं आणि जे काही मंडळ अगोदरच तयारी करून आणलं होतं 2-2 डब्याच्या ते काढून घेतलं किंवा ते फिरून ठेवलं जेणेकरून ते बिनच लावलं नव्हतं। आपण सोलापूरकर आहे, आपण वर्षानुवर्ष आपण बघत आहे ते कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे। आता आपलं शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आम्ही हे जे मिरवणूक जे आहे त्यात आम्ही पुन्हा एकदा करून दाखवू आम्ही आदर्श निर्माण करणारे लोक आहे म्हणून जे नसीब पत्रकला पण ते स्टिकर लावतात तेही आम्ही 1+1च ठेवू जेणेकरून आत्ता हे जे आहे ते स्टँडर्ड आहे। आता माता रमाई आंबेडकर जयंती जे आहे ते आता 16 पासूनच चालू आहे। पण शिवजयंतीचा तसा नाही, इतिहास खूप लांब आहे। शिवजयंती मिरवणुकीला जे आम्ही धोरण तयार करत आहे तेच वर्षभरात फॉलो होत आहे। त्यामुळे आम्हाला संधी आहे एक आदर्श निर्माण करायला, आम्ही सर्वांनी मिळून करू। परवानगीबद्दलचे जे विषय आहेत माझ्याकडे मागच्या आठवड्यात आलं होतं ते लवकर सुरू करायची म्हणून, पण तेव्हाही आम्ही पोलीस स्टेशन लेवलला ऑलरेडी इंटिमेट केलेलं आहे। आज हे शांतता समिती बैठक आज होत आहे याचा अर्थ असा नाही आजपासूनच आम्ही कारवाई सुरू करणार म्हणून। पोलीस स्टेशन लेवलला आपलं ऑलरेडी चर्चा झालेलं आहे, ज्यांनी ज्यांनी अर्ज दिलेले आहे ते प्रोसेस ऑलरेडी इनिशिएट केलेलं आहे। जेवढं स्मूथली होईल 1 to 1 मॅन टू मॅन जेवढं स्मूथली होईल तसं आम्ही करून घेऊ। त्याबद्दल काही नियम किंवा प्रोसिजरल कॉम्प्लिकेशन्स दाखवून दिले अजिबात होणार नाही।